लॉकडाऊन मध्ये भूत. मार्च 2020 पासनं जे पहिलं लॉकडाऊन भारतात लागलं ते भलं कोण विसरू शकतं. मोठमोठ्या शहरांपासनं छोट्यातले छोटी गावं आणि खेड्यांपर्यंत सर्व काही सुनसान होतं. सुनसान गल्ल्या, सुनसान रस्ते, एवढंच काय बरीच घरं देखील सुनसान झाली. ही भीतीदायक गोष्ट आहे अशाच एका सुनसान घराची, ज्याच्यामध्ये एक मुलगी होती आणि अचानक तिचं आयुष्य सुनसान बनलं. गोष्ट आहे शहागंजची. अनुजा तिचे वडील आणि काकांसोबत राहायची. तिची आई या जगात नव्हती आणि काकी पण काकांना सोडून निघून गेली होती. घरात होते फक्त 3 लोक, अनुजा, तिचे बाबा आणि काका. काका आणि बाबा मिळून ज्वेलरीचा तगडा बिझनेस करायचे. शहरामध्ये त्यांचं लांब लचक दुकान होतं. अनुजा कॉलेज स्टुडंट होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला आणि लॉकडाऊन करावं लागलं. सर्व घरामध्ये कैद झाले. अनुजा पण आता घरातच होती, पण तिचे बाबा आणि काका बिझनेस मध्ये तोटा इच्छित नव्हते. लॉकडाऊन मध्ये पण गोडाऊन मध्ये जाऊन चोरी छुप्याने काही कामगारांसोबत काम करू लागले. अनुजाने त्यांना बरंच समजावलं, पण दोघांनी अजिबात ऐकलं नाही. जे व्हायचं होतं तेच झालं. कोण्या मजुराच्या संपर्कात आल्याने दोघेही कोरोना पॉझिटिव्ह झाले आणि प्रशासनाने त्यांना आयसोलेशन वॉर्ड मध्ये पाठवलं. ॲम्ब्युलन्स आली आणि दोघांना घेऊन गेली. अनुजा बिचारी घरामध्ये एकटी अडकली. सगळं घर कसं सुनं सुनं झालंय आणि बाहेर सुद्धा कसं सुनं सुनं आहे. देव करो आणि काही वाईट प्रसंग न येऊ. आरडाओरडा केला तरी कोणी मदतीला येणार नाही. शांताबाई पण घरात कैद आहेत. त्या असत्या तर त्यांचा जरा आधार तरी वाटला असता. आता मी अख्खी रात्र एकटीने कशी काढू? आधी तर सगळं नॉर्मल होतं. जेवण जेवून दिवसा टीव्ही बघण्यामध्ये आणि रात्री फ्रेंड्स बरोबर चॅट करण्यामध्ये निघून जायचा. पण जसा दुसऱ्या दिवसाचा सूर्य उगवला, अरे बापरे, 12 वाजले आणि मी अजूनपर्यंत झोपून होते. पटकन फ्रेश होते आणि जेवण करते की तेवढ्यात अचानक डोरबेल वाजली. आता यावेळी कोण आलं असेल? दरवाजा उघडू की राहू दे? कोरोना पॉझिटिव्ह निघाला तर? कोणी लफंग तर आला नसेल संधीचा फायदा घ्यायला? डोरबेल वारंवार वाजत होती. अनुजाने विचार केला ती दरवाजा उघडणार नाही, पण तिच्याने राहवलं गेलं नाही. तिने की होल मधनं पाहिलं. बाहेर एक पोलीस उभा होता. अनुजाने पटकन दरवाजा उघडला. मॅडम, तुमच्या घराच्या समोरच माझी ड्युटी लागली आहे. तहान लागली आहे, पाणी पाहिजे जरा. हा, हे काय आहे? तुम्ही मास्क पण नाही लावलाय. तुम्ही जरा दूर उभे राहा. मॅडम, कडक उन्हात ड्युटी करतोय, आधीच घाम गळतोय. मास्क लावला तर गुदमरूनच मर जाऊ. डोंट वरी, आमची रोज टेस्टिंग होत असते. आम्ही पॉझिटिव्ह नाही आहोत. अनुजाने आतनं पाणी आणलं. पाणी प्यायल्यानंतर पोलीस निघून गेला. मग काय, रोज पोलीस येऊन डोरबेल वाजवायचा, रोज अनुजाकडनं पाणी मागून प्यायचा आणि मग निघून जायचा. एके दिवशी मात्र हद्द झाली. वारंवार बेल वाजत होती. अनुजाने सेफ्टीसाठी डोर होलमधनं बाहेर पाहिलं तर कोणीही नव्हतं. तरीही डोरबेल वाजत होती. हे काय? पोलीस तर नाहीये. मग ही बेल? अनुजाने जसा दरवाजा उघडला, समोर तोच पोलीसवाला. ही काय थट्टा आहे? बेल वाजवता आणि लपून बसता. मी कुठे लपलोय? मी डोर होल मधून पाहिलं. तुम्ही दिसला नाही कुठे. एके दिवशी कंटाळून अनुजाने पोलीस हेल्पलाईनवर कॉल केला. हॅलो मॅम, शहागंज भेंडी बाजार गल्ली नंबर 17 मधून बोलते. माझ्या घरासमोर जे पोलीस ड्युटीवर आहेत त्यांच्या पाणी पिण्याची सोय का नाही करत तुम्ही? ती जनावरं नाही, माणसं आहे. व्हॉट? भेंडी बाजारात एकही पोलीस मला ड्युटीवर नाहीये? अनुजाने खिडकीवरचा पडदा सारला. बाहेर एकही पोलीसवाला नव्हता. अनुजा गडबडून गेली. जर कंटेनमेंट झोन असल्यामुळे भेंडी बाजार पोलिसांसाठी सुद्धा वर्जित आहे, तर मग तो कोण आहे जो रोज पाणी प्यायला येतो? नक्कीच कोणीतरी लफंग आहे. आता तर हे दार बंदच राहील. दुसऱ्या दिवशी पण बेल वाजत होती, पण अनुजाने दरवाजा उघडला नाही. दुपारपासून संध्याकाळपर्यंत बेल वाजतच होती आणि अनुजाला राग आला. मला माहितीये की तू पोलीसवाला नाहीयेस. चालता हो इथून, नाही तर पोलीस कंप्लेंट करेन. बाहेर सीसीटीव्ही लावलेला आहे, लक्षात येतंय का तुझ्या? आणि अचानकपणे डोरबेलचा आवाज बंद झाला. पण रात्री 10 वाजता असं काही घडलं. जेवण जेवून अनुजा जशी बेडरूम मध्ये आली, तिने पाहिलं की बेडवर कोणीतरी आहे. कोण आहेस तू
आणि आत कसा आलास? जसा तो अनुजाच्या दिशेने वळला, अनुजाचा थरकाप उडाला. तोच पोलीस होता, पण जिवंत नाही, मेलेल्या भयंकर भूताच्या रूपात. अनुजा इकडे तिकडे पळू लागली, दरवाजे उघडू लागली, पण सर्व दरवाजे बाहेरून बंद होते. अनुजा ओरडू लागली, पण लॉकडाऊन मध्ये तिचा आवाज भला कोण ऐकणार. अनुजा ओरडत राहिली आणि अचानकपणे भूत तिच्या मागे येऊन उभं राहिलं. तुला काय वाटलं? तू दरवाजा नाही उघडलास तर मी आतमध्ये नाही येऊ शकणार. काय काय हवंय तुला? बदला. मी काय बिघडवलंय तुझं? तू नाही, तुझ्या काका आणि बाबाने. त्यांनी काय केलंय? स्मगलिंगचं सोनं विकायचे. मी छापा मारला तर मला लाच दिली. मी लाच जास्त मागितली तर दोघांनी मला मारून भट्टीमध्ये वितळवलं. आता मी तुला नाही सोडणार. भूताने अनुजाचा गळा आवळला. अनुजा ओरडू लागली आणि अचानक भूताने तिला सोडून दिलं. नाही, मी तुला नाही मारणार. त्यांनी मला मारून माझी पोरं अनाथ केली. मी त्यांना मारून तुला अनाथ करेन. असं म्हणून भूत गायब झालं. अनुजा रात्रभर रडत होती. कोणालाच कॉल करू शकत नव्हती, कारण की मोबाईल दरवेळी नेटवर्क विसरायचं. घरातून पळू शकत नव्हती, कारण की दरवाजे बाहेरून बंद होते. अचानकपणे हॉस्पिटलमधून फोन आला आणि असं कळलं की तिच्या काकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. आणि मग पुन्हा नेटवर्क निघून गेलं. अनुजा फोन आपटत बसली आणि अचानक भूत आलं आणि हसत हसत म्हणाला, मृत्यू कोरोनामुळे नाही, व्हेंटिलेटर बंद झाल्यामुळे झालाय. असं म्हणत हसत हसत तो गायब झाला. अनुजा पूर्णपणे हतबल होती. रडून रडून झोपली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा कॉल आला. ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे तिचे वडीलही जिवंत नव्हते. हे ऐकताच तर अनुजा जिवंत प्रेत झाली. भूत परत आलं आणि हसत हसत म्हणाल, मृत्यू ऑक्सिजन मुळे नाही, ऑक्सिजन मास्क काढल्यामुळे झालाय. आता तू माझाही गळा दाबून टाक, मारून टाक मला, मारून टाक. नाही, तुला मरायचं नाहीये. तुला फक्त तडफडत राहायचंय. निघतो मी. त्या दिवसानंतर भूत परत कधी नाही फिरकलं. 6 महिन्यांनंतर लॉकडाऊन संपलं. तरी पण अनुजा घराच्या बाहेर नाही आली. तिने स्वतःला घरामध्येच कैद केलं आणि कायमसाठी तिने स्वतःला लॉकडाऊन केलं. भूतांचं हॉस्पिटल. काही वर्षांपूर्वी एका शहरात एक हॉस्पिटल. खरं तर हे एक भूतांचं हॉस्पिटल. तिथले डॉक्टर्स व सगळ्या नर्सेस भूत होते. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना उपचार करण्याच्या नावाखाली ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जात. तिथे त्यांना मारून त्यांचं काळीज खात होते. तुम्ही यांना हॉस्पिटलमध्ये आणून खूप चांगलं केलं. आता तुम्ही काही काळजी करू नका. डॉक्टर आता त्यांचा एकदम चांगला इलाज करतील. असं सांगून वॉर्ड बॉय जखमी माणसाला स्ट्रेचरवर झोपवून आत घेऊन गेला. काही वेळानंतर वॉर्ड बॉय परत येऊन म्हणाला, माफ करा, ज्या माणसाला तुम्ही आणलं होतं तो वाचू शकला नाही. पण त्याला तर फक्त पायालाच लागलं होतं. पायाला जखम झाल्याने कोणी कसं मरू शकतं माहित नाही. डॉक्टरनी त्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. वॉर्ड बॉयचं म्हणणं ऐकून ती दोन्ही माणसं तिथून निघून गेली आणि वॉर्ड बॉय ऑपरेशन थिएटरमध्ये आला. डॉक्टर साहेब, मी त्या दोन्ही माणसांना पाठवून दिलं. आता आपण आरामात या माणसाला खाऊ शकतो. रोज असेच लोक आपल्याकडे इलाज करण्यासाठी येऊ देत आणि आपण अशीच पार्टी करत राहू. कित्येक महिन्यांपर्यंत असंच सुरू राहील. एक दिवस मोहित नावाचा माणूस आपल्या वडिलांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आला. डॉक्टर साहेब, माझ्या बाबांच्या छातीत दुखत आहे. त्यांच्यावर काहीतरी उपचार करा. मला वाटतं यांचं लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल.
ऑपरेशन? पण त्यांच्या छातीत तर निव्वळ दुखत होतं. छातीतलं दुखणं कधीच निव्वळ नसतं. तुम्ही इथेच थांबा. मी त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेतो व त्यांच्यावर उपचार करतो. वॉर्ड बॉय आणि डॉक्टर मोहितच्या वडिलांना ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. मग काही वेळानंतर वॉर्ड बॉय आणि डॉक्टर मोहितकडे आले आणि म्हणाले, माफ करा, आम्ही तुमच्या बाबांना नाही वाचवू शकलो. काय? अहो पण त्यांना छातीत हलकसं दुखत होतं. मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की छातीतलं दुखणं कधीच साधं सुधं नसतं. मोहित त्याच्या वडिलांचं मृतदेह घेऊन घरी परतला. पण त्याला डॉक्टरचं म्हणणं काही पटत नव्हतं. नक्कीच यात काहीतरी काळबेरं आहे. माझे बाबा असे अचानक नाही मरू शकत. या रहस्याचा पत्ता लावलाच पाहिजे. हा विचार करत असताना तो दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये गेला आणि हळूच ऑपरेशन थिएटरमध्ये लपून बसला. आता बघतोच हा डॉक्टर कसं ऑपरेशन करतो ते. काही वेळानंतर डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय एका रुग्णाला घेऊन ऑपरेशन थिएटरमध्ये आले. चला याचा इलाज करूया. डॉक्टर असं म्हणताच सगळेजण आपल्या भूताच्या रूपात आले. हे पाहतात मोहित थरथर कापू लागला. हे सगळे तर भूत आहेत. चला या रुग्णाचं हृदय काढूया. मज्जा आली. मला माणसांची हृदय खूप चविष्ट लागतात. थोडंसं आम्हालाही द्या डॉक्टर साहेब. हे घ्या, तुम्ही खा आणि तुम्ही पण खा. भूतांना माणसांचं काळीच खाताना पाहून मोहितला उलटी झाली आणि भूतांनी त्याला पाहिलं. तू इथे काय करतोयस? मी चुकून इथे आलो. मला जाऊ द्या. ठीक आहे, जा. फक्त तुझं काळीज इथे ठेवून जा. आज तुम्ही मला जाऊ दिलं तर एका काळजाच्या बदल्यात उद्या मी 2 काळीज आणून देईन. काय? 2 काळीज? हो, मी उद्या 2 माणसांची काळीज घेऊन येईन. एकाच्या बदल्यात 2? ठीक आहे, पण लक्षात ठेव, जर तू उद्या आला नाहीस तर. नाही, मी उद्या नक्की येईन. असं सांगून मोहित आपला जीव वाचून भूतांच्या हॉस्पिटलमधून बाहेर पडला. आज तर वाचलो, पण उद्या या भूतांसाठी मी 2 माणसं कुठून आणू? हा विचार करत तो आपल्या घराच्या दिशेने जात होता की तेव्हाच त्याची नजर भिंतीवरच्या पोस्टरवर पडली. बंगाली तांत्रिक कुठल्याही प्रकारच्या भूत प्रेतचा इलाज करण्यासाठी संपर्क साधा. एकदा या तांत्रिकाला भेटून बघूया. मोहित या तांत्रिककडे गेला आणि त्याने त्याला सगळं सांगितलं. चिंता करू नकोस मुला, तुझी चिंता आजपासून माझी झाली. आता बघ मी या भूतांचं काय करतो ते. दुसऱ्या दिवशी मोहित भूतांच्या हॉस्पिटलमध्ये गेला. तू तर म्हणाला होतास 2 माणसांना घेऊन ये. कुठे आहे ती 2 माणसं? लवकर सांग, आम्हाला खूप भूक लागली आहे. लवकर सांग, आम्हाला खूप भूक लागली आहे. 2 माणसं नाही, पण मी तुमच्यासाठी एक खूप शक्तिशाली तांत्रिक घेऊन आलोय. तर तुम्ही आहात 4 भूत. तांत्रिक, तू आम्हाला फसवलायस, चीटिंग केलीयस. चीटिंग तर तुम्ही लोकांसोबत करता. उपचाराच्या नावाखाली त्यांचे काळीज खाता. तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भोगावी लागतील. तेव्हा तांत्रिकने एक शक्तिशाली मंत्र म्हटलं. अंध तंद फंद, 4 भूत बाटलीत बंद. तांत्रिकने ते मंत्र म्हणताच ती सगळी भूतं त्या बाटलीत बंद झाली. अशा प्रकारे तांत्रिकच्या मदतीने मोहितने आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सूड घेतला आणि त्या 4ही भूतांना पकडवून भूतांच्या हॉस्पिटलला कायमचे बंद करून टाकले. पिझ्झा डिलिव्हरीवाला. जगात कित्येक प्रकारची माणसं आहेत. या लोकांमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे संबंध आहे. कोणी कुणासाठी हिरो आहे तर कोणी विलेन. बरीच लोक अशी पण असतात जी काहीही नसतात, फक्त असतात. मुकेशही असाच एक माणूस होता. आपल्या फॅमिली सोबत मुंबईला शिफ्ट झाला होता आणि पोट भरण्यासाठी पिझ्झा डिलिव्हर करत होता. मुकेश फार भोळा भाबडा आणि गरीब होता. स्वतःचं काम इमानदारीने करायचा आणि याच कारणासाठी मुंबईमध्ये त्याची प्रगती होणं
कठीणच होतं. एवढं काम करतो, पार्सल वेळेवर पोहोचवतो, तरी पण पगार वाढवण्याचं काही नावच नाही. पेमेंट भोड्यासारखं पळून पार्सल वेळेवर पोहोचवलं नाही वाढत. त्याच्यासाठी 5 स्टार खेचावे लागतात बेटा. कस्टमर डिलिव्हरी बॉय साठी जेवढे स्टार्स देतो तेवढेच त्याची व्हॅल्यू वाढते. तू आहेस एकतर अशिक्षित, कस्टमर सोबत नीट बोलत पण नाहीस. कस्टमर काय घंटा स्टार देईल तुला? ही मुंबई आहे बॉस, त्यांना पटवावं लागतं. मुकेश बिचारा विचारात गडला. असं असेल तर मी 5 स्टार नक्कीच घेईन. मग काय, त्या दिवसानंतर मुकेश ज्याही कस्टमरला पिझ्झा डिलिव्हरी करायला जायचा. चल पिझ्झा दे, पेमेंट ऑनलाईन केलेलं आहे. चल फुट, नुसतं बघत काय उभा राहिलेस? चल. मॅडम 5 स्टार देऊन टाका ना प्लीज. स्टार मागतोयस की भीक? माझी मर्जी. चल फुट. मॅडम मी तुमच्या पाया पडतो, प्लीज 5 स्टार द्या ना. असं म्हणून मुकेशने त्या बाईचे पाय पकडले. अरे सोड, काय करतोयस? तेवढ्यात त्या बाईचा नवरा आला. अगे काय झालं? अहो बघा ना, जोर जबरदस्ती करतोय हा. मुकेशला जबरदस्त मारला गेला आणि त्याला पळून लावलं. मुकेश कोणीही नव्हता, पण फॅमिलीसाठी तो हिरो होता. बाबा, उद्या फी भरायला तुम्ही शाळेत येणार ना? मुकेशच्या अडचणी वाढतच गेल्या आणि मुकेशला विलन बनावं लागलं. अरे 5 स्टार असेच नाही मिळत. एका वेळेला तर 5 स्टारच्या चक्कर मध्ये एका मुलीला मी कानफडत लागवली होती. बस चुकीचं मार्गदर्शन मिळत गेलं आणि बघता बघताच मुकेश एक मानसिक रोगी आणि भयानक विलन बनत गेला. हे घ्या पैसे. मॅडम ते 5 स्टार. हो हो, देईन देईन, जा. नाही, माझ्या समोरच द्या. अरे हा काय मूर्खपणा आहे? चल निघ इथून. देतेस की नाही? तू असं नाही ऐकणार. सिक्युरिटी. पण मुलगी अजून आरडाओरडा करेल त्या आधीच मुकेशने तिचा गळा आवळून तिला मारून टाकलं. 5 स्टार नाही तर मग जगण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारे पिझ्झा पोहोचवता पोहोचवता मुकेशने बऱ्याच लोकांना स्मशानात पोहोचवलं. पण एके दिवशी अघटित घडलं. 5 स्टारच्या नादामध्ये मुकेश एका बाईचा गळा आवळत होता आणि तेवढ्यात त्या बाईचा नवरा आला जो पोलिसात होता. त्याने गन काढली आणि मुकेशचा एन्काउंटर केला. मध्ये बरीच वर्ष गेली. रीमा पुण्यामध्ये कॉलेजमध्ये शिकत होती आणि गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहायची. एके रात्री ती तिच्या पप्पांशी कॉलवर बोलत होती. ओ बाबा, तुमचं जेवण झालं का? मैत्रिणी त्या खाली मेसमध्ये जेवायला गेल्या. नाही, माझा मूड नव्हता. मी ना पिझ्झा ऑर्डर केलाय. काय बाबा, तुम्ही आणि तुमचे रूल्स. तुमची पिझ्झाशी काय दुश्मनी आहे? ते जाऊ दे, तुम्ही मला भेटायला केव्हा येणार बाबा? तुम्ही आणि तुमची ड्युटी. तेवढ्यात अचानक डोरबेल वाजली. बाबा बाय, डिलिव्हरी बॉय आला बहुतेक. रीमाने दरवाजा उघडला, पार्सल घेतलं. तिने डिलिव्हरी बॉय कडे बघितलं पण नाही. पण जशी ती दरवाजा बंद करू लागली, मॅडम 5 स्टार द्यायचं बरं का. रीमाने आता नजर वर करून बॉय कडे बघितलं आणि तिच्या हातून पार्सल खाली पडलं. ती जोरात किंचाळली आणि ती बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर पडली. कारण की तिच्या समोर दुसरं तिसरं कोणी नाही, मुकेशचं भयंकर भूत उभं होतं. आय एम बॅक. रीमाला हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं होतं. ती शुद्धीवर यायचं नावच घेत नव्हती. डॉक्टर काय झालं? हे बघा, ती शुद्धीवर यायचं नावच घेत नाहीये. कळत नाहीये असं का बरं? डोंट वरी, होतं असं बऱ्याच केसेस मध्ये. मला रीमाला मुंबईला शिफ्ट करायचंय. तेव्हा नर्स पळत पळत आली. रीमा शुद्धीवर आली. रीमा आता पूर्णपणे नॉर्मल होती. तिचे बाबा तिला तिच्या घरी मुंबईला घेऊन आले. रीमा आता नॉर्मल होती, पण बोलतही नव्हती किंवा काही खातही नव्हती. बाळा, असं काय बघितलंस तू? निदान बोल तरी. बोलायचं नाही तर कमीत कमी जेवून तरी घे ना. अहो ऐकलत का? मला काही नाही माहित. हिला पिझ्झा आवडतो ना, मग पिझ्झाच मागवा. तुम्ही ऑर्डर करा बस. थोड्या वेळाने डोरबेल वाजली. बहुतेक करून डिलिव्हरी बॉय आहे. तुम्ही रीमाच्या जवळ बसा, मी बघून येते. रीमाच्या आईने जसा दरवाजा उघडला, ती जोरात किंचाळली. कारण की समोर मुकेशचं भूत उभं हसत होतं. काय आंटी, ओळखलं का? आईचं किंचाळणं ऐकून रीमा एकदम ओरडली. बाबा चला, आईचा जीव धोक्यात आहे.
रीमाचे बाबा अचानकपणे कन्फ्यूज झाले आणि तेही रीमाच्या मागे मागे पळत पळत हॉलमध्ये आले. हॉलमध्ये मुकेशचं भूत रीमाच्या आईचा गळा आवळून उभं होतं. बाबा बाबा त्या दिवशी हेच भूत आलं होतं डिलिव्हरी बॉय बनून. सोड सोड माझ्या आईला सोड. असं म्हणताच रीमा त्या भूतासोबत झटपटू लागली, पण भूताने तिला हवेत उडवलं आणि रीमा भिंतीवर जाऊन आदळली. अचानक भूतावर फायरिंग झाली. भूताने पाहिलं रीमाचे बाबा गन घेऊन त्याच्यावर फायरिंग करत होते. हे पाहताच मुकेशचं भूत हसू लागलं. पोलीस काका, आज मी तुमच्या या खेळण्याने मरणार नाहीये. त्या दिवशी मेलो कारण की मी जिवंत होतो. आज मी मरायला नाही मारायला आलोय. माझा एन्काउंटर करून माझ्या फॅमिलीला अनाथ करणार आहे. नो, आज मी सोडणार नाही. तुमची पण फॅमिली तबाह करून टाकेन. प्लीज, मी हात जोडतो, माझ्या फॅमिलीला सोड रे. मी पण असेच हात जोडले होते तुझ्या बायको समोर. 5 स्टार मागितले होते, पण तिने नाही म्हटलं आणि बदला घ्यायचा होता, तर मध्ये तू आलास आणि मला मारून टाकलं. मारावं लागलं कारण की तो निर्दोषांना मारत होतास. अच्छा, मग आज तुम्हा सर्वांना मरावं लागेल. असं म्हणताच मुकेशच्या भूताने रीमा, तिचे बाबा आणि आई तिघांना खूप त्रास दिला आणि मग गळा आवळून तडफडवून तिघांना गळा दाबून मारला. म्हणतात की मुकेश आजही मुंबईमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून फिरतो. जे 5 स्टार नाही दे त्यांना मारून बर्बाद करतो. टीव्ही शो शूटिंग ही भयानक आणि सत्य घटना मुंबईची आहे. मुंबई फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीचं माहेरघर आहे. इकडे दररोज शेकडो फिल्म्स आणि सिरियल्सचं शूटिंग चालतं. रोज हजारो ऍक्टर्स काम मागण्यासाठी रस्त्यांवर येतात. कुणाचं करिअर घडतं तर कुणाचं आयुष्य बर्बाद होतं. शनाया पण अशीच एक ऍक्ट्रेस होती जिने मुंबईमध्ये राहून खूप मेहनत केली आणि आज ती टीव्ही इंडस्ट्रीची क्वीन आहे. आज परिस्थिती अशी आहे, शनाया जर शो मध्ये नसेल तर शोचा TRP वाढतच नाही. म्हणूनच तर काम देण्यासाठी शनायाच्या घरासमोर प्रोड्युसरची लाईन लागलेली असते. लाईन तर लागणारच होती कारण की शनाया खूपच सुंदर होती आणि सोबतच टॅलेंटेड देखील. सुरुवातीला तिला खूप त्रास झाला, पण नंतर जेव्हा तिला ग्रँड सक्सेस मिळालं तिने त्याला सगळं काही दिलं. सक्सेसमुळे ती फारच घमेंडखोर झाली होती. आता एवढ्या सक्सेस नंतर घमेंड तर बनतेच ना. शनाया ज्या सेटवर गेली त्या सेटवर तिच्या घमेंडखोरीचे किस्से नाही सांगितले गेले असं शक्यच नाही. स्पॉट चहा घेऊन ये. आता आणतो मॅडम. स्पॉटने चहा बनवला आणि चहामध्ये 2 चमचे साखर मिसळू लागला. तेवढ्यात स्पॉट इन्चार्ज आला. हा चहा शनाया मॅडमचा आहे ना? हो, काय झालं? फेकून टाकेला. आत्ताच्या आत्ता फेक आणि दुसरा चहा बनव. पण झालं काय? मी सांगतोय ना, फेक. शूटिंग बंद करायचंय काय? स्वतःचा चेहरा जाळून घ्यायचाय काय? शनाया मॅडमच्या चहामध्ये फक्त अर्धा चमचा साखर जाते, कळलं? स्पॉटने पटकन चहा फेकला आणि दुसरा चहा बनवून त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा साखर घातली. मॅडम एवढ्या रागीट आहेत? तू नवीन आहेस अजून. ही गोष्ट 2 वर्षापूर्वीची आहे. कुठल्या तरी प्रोडक्शनची एक सिरियल चालली होती. शूटिंग होल्ड करा, मला चहा प्यायचा आहे. आता आणतो मॅडम. स्पॉट चहा घेऊन आला आणि शनाया चहा पिऊ लागली. पहिला सिप घेतल्यानंतर चहाने भरलेला कप तिने स्पॉटच्या चेहऱ्यावर फेकला. स्पॉटचा चेहरा जळाला. चहात साखरेची अख्खी गोण ओतलीस का इडियट? कळत नाही का? चहात फक्त अर्धा चमचा साखर घालायची असते. जाड झाले ना तर सासूचे रोल करावे लागतील मला. चल निघ इथून. तोंड नको दाखवस पुन्हा मला. बिचाऱ्याचा चेहरा जळून गेला असेल. तू चेहऱ्याबद्दल बोलतोयस? रात्री तर त्याला अख्खा जाळावा लागला. म्हणजे? तो स्पॉट सर्वांसमोर झालेला अपमान पचवू नाही शकला. त्याने विष पिऊन आत्महत्या केली. ही गोष्ट बाहेर कळू नये म्हणून प्रोडक्शनने रातोरात त्याचा अंतिम संस्कार केला. म्हणून सांगतो, सांभाळून राहा जरा.
पॅकअप झालं आणि शनाया तिच्या कारमध्ये बसली. मलिक, गाडी राजवीर साहेबांच्या बंगल्यावर घेऊन चल. राजवीर शनायाचा बॉयफ्रेंड होता. लवकरच दोघेही लग्न करणार होते. शनायाने राजवीर सोबत प्रायव्हेट टाइम स्पेंड केला आणि रात्रीचे 12 वाजले. बच्चा, आता मी निघते. स्वीटहार्ट, उद्या आपण मॉरिशसला फिरायला जातोय. 2 वाजताची फ्लाईट आहे. व्हॉट? बेबी सांगायला पाहिजे ना, उद्या शूटिंग आहे. एपिसोड्सची बँक पण नाहीये जास्त. मी कशी येऊ शकते? ते आता तू बघ. जायचं तर फायनल आहे. ठीक आहे, मी आज रात्री इथेच थांबते. सकाळी 4 वाजताची शिफ्ट लावून 12 वाजेपर्यंत शूटिंग करेन आणि मग आपण दोघं निघूया. ओके? मग काय, शनायाने प्रोड्युसरला फोन करून सांगितलं आणि ती रात्रभर राजवीर कडेच होती. सकाळी 4ची शिफ्ट होती. शनाया सेटवर पोहोचली तर कोणीच पोहोचलं नव्हतं. सांगितलं होतं मी 12 वाजता पॅकअप करायचंय, तरी कोणी नाही आलंय. येऊ दे सगळ्यांना, मग बघते. तेवढ्यात एक नवीन स्पॉट मेकअप रूम मध्ये आला. मॅडम, तुमच्यासाठी काही आणू? नवीन जॉईन झालायस? हो, नाव आहे बिरजू. कोठारी सरांनी सांगितलं 4ची शिफ्ट आहे म्हणून मी 3 वाजताच पोहोचलोय. ठीक आहे, चहा घेऊन ये. बिरजू गेला आणि थोड्या वेळाने चहा घेऊन आला. जसा शनायाने पहिला सिप घेतला, चहा अतिशय गोड होता. तिने पटकन चहाचा कप बिरजूच्या चेहऱ्यावर फेकला आणि डोळे वर करून तिने बिरजूच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तिचा श्वासच रोखला. बिरजूचा चेहराच नाही, त्याचं अख्खं शरीर जळलेलं होतं. त्याचं अख्खं शरीर हिरवं आणि निळ्या रंगाचं होतं. बिरजू माणूस नाही, एक भयानक भूत होता. भूत नाही, बिरजू. तोच बिरजू ज्याच्या चेहऱ्यावर तुने 2 वर्षापूर्वी चहा फेकला होतास. सर्वांसमोर अपमान करून ज्याला विष घेण्यासाठी मजबूर केलं होतंस. घमेंडखोर बाई, मी तुला सोडणार नाही. हे ऐकताच शनाया अजून घाबरली आणि इकडे तिकडे पळू लागली. दरवाजा ठोठावू लागली, पण दरवाजा तर बाहेरून बंद होता. वाचवा, वाचवा, हेल्प, कोणी ऐका, प्लीज हेल्प. कोणी नाहीये. सर्वांना यायला अजून अर्धा तास तरी लागेल. तोवर मी तुझा काटा काढेन. हे ऐकताच शनाया बिरजू समोर विनवणी करू लागली. प्लीज, प्लीज मला सोड ना. मला माझी चूक मान्य आहे. तू जे सांगशील ते करायला मी तयार आहे, पण प्लीज मला सोड. मला जाऊ दे. जर असं आहे तर मला माझं ते शरीर परत दे जे तुम्ही लोकांनी अर्ध्या रात्री जायला होतं. माझा जीव मला परत दे. हे इम्पॉसिबल आहे. तू काहीतरी वेगळं माग. जर असं आहे तर मला आणखीन काही नकोय. मला तुझा जीव पाहिजे. असं म्हणताच बिरजूने शनायाचा गळा गच्च आवळला आणि विषाची बाटली काढली. बॉटल पाहताच शनाया घाबरली आणि गयावया करू लागली. पण बिरजूच्या समोर तिचं एक न चाललं. बिरजूने तिचं तोंड उघडलं आणि बॉटल तिच्या तोंडात ओतली. थोड्या वेळानंतर अख्खच्या अख्ख विष शनायाच्या पोटामध्ये गेलं आणि ती तडफडून तडफडून मेली. अर्ध्या तासानंतर सेटवर बाकी लोक येऊ लागले. डिरेक्टर स्क्रिप्ट समजवायला जसा शनायाच्या रूम मध्ये गेला, शनायाचा देह विषामुळे हिरवा निळा पडला होता. प्रेत बघून डिरेक्टरची बोबडीच वळली. बराच वेळ तो तिथेच उभा होता आणि मग म्हणाला, त्या बिरजू स्पॉटवाल्याला जेव्हा आपण जायलं त्याची बॉडी पण अशीच हिरवी निळी पडली होती. आता मॅडमची बॉडी पण तशीच, म्हणजे. तेव्हा बिरजूच्या भूताने मागून येऊन डिरेक्टरचा गळा आवळला. म्हणजे बिरजू इज बॅक. आता बिरजू कोणालाच नाही सोडणार. ज्याने ज्याने बिरजूला स्मशानात पाठवलं त्या सगळ्यांना बिरजू सोडणार नाही. बोरवेल वालं भूत. गोष्ट आहे पुण्याची. रश्मी आणि निखिल पती पत्नी होते. सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत होते आणि शहराच्या बाहेर भाड्याच्या जागेत राहायचे. तासन तास प्रवास आणि त्यात फ्लॅटचं भाडं. यापेक्षा तर आपण पुण्यातच एखादा नवीन फ्लॅट घेऊया. आपलं सेव्हिंगही बऱ्यापैकी आहे. रश्मीचं म्हणणं ऐकून निखिलने घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
आणि त्याच्या मित्राच्या मदतीने सदानंद नावाच्या माणसाला भेटला ज्याला घर विकायचं होतं. हे बघा, प्रभात रोडवर एक मोठं घर आहे. तसं तर काकांचं आहे, पण काकांना मूलबाळ नव्हतं, त्यामुळे घर मला देऊन गेले ते. मी US ला शिफ्ट होतोय म्हणून घर विकायचंय. रश्मी आणि निखिलने घर पाहिलं तर त्यांना खूप आवडलं. त्यांनी घर विकत घेतलं आणि सदानंद US ला निघून गेला. काही दिवस गेले. रश्मी आणि निखिल नवीन घरात सेटल झाले होते. त्यांचं डेली रुटीन पण खूप चांगलं चाललं होतं. एके दिवशी रश्मी आणि निखिल झोपले होते की अचानक एका आवाजाने रश्मी जागी झाली. आवाज फार भयानक होता. सदानंद, मी तुला सोडणार नाही. आवाजाने विचलित होऊन रश्मी बेडमधनं उठली आणि चालत चालत एका रूमच्या समोर येऊन थांबली. रूमचं टाळं आपोआप तुटलं. दरवाजा पण आपोआपच उघडला आणि रश्मी रूम मध्ये आली. रूमच्या मधोमध एक फार मोठी बोरवेल होती, ज्यातून फार विचित्र आवाज येत होते. अचानकपणे रश्मीच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला. रश्मीने मागे वळून पाहिलं तर मागे निखिल उभा होता. रश्मी, अगं इकडे काय करतेस? निखिलचं लक्ष बोरवेलकडे जाताच तो चकित झाला. सदानंदने आपल्याला सांगितलं का नाही की या रूम मध्ये बोरवेल आहे? आपण ही रूम कधी व्यवस्थित नाही पाहिली. रश्मी नॉर्मल होऊन बोलू लागली. बोरवेल आहे तर चांगलंच आहे ना, पाण्याचा त्रास तर नाही होणार आता. दुसऱ्या दिवशी रश्मी निखिल बरोबर जॉबवर तर गेली, पण तिचं वागणं बोलणंच बदललं होतं. लंच ब्रेक मध्ये कोणालाही न सांगता ती गुपचूप घरी आली आणि बोरवेल समोर येऊन उभी राहिली. मला बाहेर काढा. रश्मीने बोरवेलचा स्विच ऑन केला आणि गार्डन मध्ये येऊन झाडांना बोरवेलचं पाणी देऊ लागली. पाण्यामुळे अख्ख्या कॉलनीमध्ये दुर्गंधी पसरली. लोक नाक तोंड बंद करून घराच्या बाहेर पडली आणि दुर्गंध वाढला. लोकांनी नोटीस केलं की रश्मी दुर्गंधीयुक्त पाण्याने गार्डनला भिजवते. लोक ओरडत रश्मीच्या दिशेने आली. अगं, हे सडका पाणी आहे, थांब थांब. लोकांचं म्हणणं ऐकताच जोर जोराने रश्मी हसू लागली आणि पाण्याच्या धारेने तिने लोकांना भिजवायला सुरुवात केली. दुर्गंधीयुक्त पाणी शरीरावर पडताच लोक पळाली. संध्याकाळ होताच निखिल घरी आला तेव्हा त्याने पाहिलं गार्डन मधील सगळी झाडं वेली सुकली होती. निखिलला राग आला आणि तो आतमध्ये किचन मध्ये आला तर रश्मी जेवण बनवत होती. काय गरज होती कॉलनीतल्या लोकांसोबत मूर्खपणा करायची? वेडी म्हणतायत तुला. काय गरज काय होती बोरवेल सुरू करायची? जेवण तयार आहे, हात पाय धुवून घे. रश्मीचा आवाज विचित्र होता, जणू कोणी पुरुष बोलतो आहे. काय झालं रश्मी? दुपारी ऑफिस मधनं पटकन आलीस? माझी तब्येत ठीक नव्हती. काय झालंय तुझ्या तब्येतीला? का असं बिहेव करतेस तू? मध्यरात्र झाली होती. निखिल झोपला होता. अचानक एका भयानक आवाजाने त्याची झोप मोड झाली. सदानंद, मी आलो आहे. निखिल घाबरला. त्याने पाहिलं तर बिछाण्यावर रश्मी नव्हती. अचानकपणे त्याची नजर सीलिंग वर गेली तेव्हा त्याचे डोळे विस्फारले गेले. रश्मी वर लटकलेली भयानक भूत बनली होती. जोर जोरात ओरडत होती. मी आलो आहे सदानंद, मी तुला मारून टाकेन. असं म्हणताच रश्मी निखिलच्या छाताडावर बसली आणि तिने निखिलवर हल्ला केला. रश्मी, सोड ग. काय झालंय काय तुला? रश्मी निखिलवर वारंवार वार करत होती. निखिलने रश्मीला फेकलं आणि पळत पळत बोरवेलच्या रूम मध्ये येऊन लपला. निखिलने मोबाईल काढून सदानंदला फोन केला. सदानंद, अरे काय केलंस तू? माझी बायको वेडी झालीये, वारंवार तुझं नाव घेते आणि ती बोरवेल आणि हे सगळं काय आहे? सदानंद हसता हसता म्हणाला, माफ कर मित्रा, झालंय असं की मी काकांची सगळी प्रॉपर्टी हडपलीये आणि त्यांना मारून बोरवेल मध्ये गाडलंय. काकांचं भूत सतावत होतं म्हणून मी घर विकून US मध्ये शिफ्ट झालोय. आता माझं कोणी काही बिघडवू शकत नाही, ना इंडियन पोलीस ना इंडियन काकांचं भूत. असं म्हणून सदानंदने फोन कट केला. पण सत्य ऐकताच निखिलची अवस्था बिकट झाली होती. म्हणजे काकांचं भूत रश्मी मध्ये आलंय आणि सदानंद समजून मला मारताय. तेवढ्यात दरवाजा तोडून रश्मी आत आली आणि ओरडू लागली, माझं घर, माझी इस्टेट हडपून, मला बोरवेल मध्ये पुरून तू इथे लपून बसलाय सदानंद.
मी तुला नाही सोडणार. काका, मी निखिल आहे, सदानंद नाहीये. पण रश्मीने निखिलला बोलायची संधीच नाही दिली. तिने निखिलला पकडलं, खेचून बोरवेलच्या दिशेने घेऊन आली आणि निखिल सोबतच तिने बोरवेल मध्ये उडी मारून स्वतः सोबतच निखिलचं आयुष्यही संपवलं. भूतांचा दरबार. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलात खूप सारी भूतं राहत होती. त्या सर्वांचा एक राजा होता. त्याचं नाव होतं कालीचरण. तो खूप शक्तिशाली होता आणि तितकाच भयानक देखील होता. सर्व भूत त्याला घाबरत असत. कालीचरण त्याच्या महालात राहत असे. कोणत्या भूताला जर न्याय हवा असेल तर ते कालीचरणच्या दरबारात न्याय मागायला येत. महाराज, मी दूर शहरात जाऊन धष्टपुष्ट मानव पकडून आणला, मात्र याने त्या मानवाला चोरून खाऊन टाकलं. नाही महाराज, तो मानव मी शहरातून पकडून आणला होता. अच्छा, तर मग सांग, तू त्या मानवाला कोणत्या शहरातून पकडून आणले होतेस? मी त्याला सूरजगड मधून पकडून घेऊन आणलं. तू खोटं बोलत आहेस. सूरजगड मध्ये वर्षानुवर्षे दुष्काळ आहे, म्हणून तिथला कोणताही माणूस जाडा नाही. लंबू भूत, या भूताला आगीत टाकून जाळून टाका. महाराज, महाराज, मला माफ करा. मी पुन्हा असं नाही करणार. या भूतांच्या दरबारात सर्वांना न्याय मिळतो. दरबारात बसलेले सर्वजण जोर जोरात हसू लागतात. एक दिवस त्या जंगलातून राजू नावाचा माणूस जात होता. तितक्यात काळ्या आणि लाल अशा दोन भूतांनी त्याला पाहिले. इतका जाडा माणूस, याला तर मीच खाणार. ती दोन्ही भूत उडत उडत राजूकडे जाऊ लागतात आणि दोघंही राजूला पकडतात. या मानवाला पहिले मी पकडलंय. नाही नाही, या मानवाला पहिले मी पकडलंय. अशा तऱ्हेने दोघांमध्ये बाचाबाची सुरू होते आणि मग ते ठरवतात, चल, या मानवाला आपण दरबारात घेऊन जाऊया. ती दोन्ही भूत राजूला घेऊन दरबारात येतात. लाल भूत कालीचरणला घडलेली सगळी घटना सांगतो आणि मग म्हणतो, महाराज, आता तुम्हीच निर्णय घ्या. या माणसाला नक्की कोणी खायचं? हे मानव, तूच सांग, या दोघांपैकी सर्वात आधी तुला कोणी पकडलं? इतकी भूत पाहून राजू घाबरतो आणि मग रडू लागतो. मला जाऊ द्या, मी चुकून जंगलात आलो, मला जाऊ द्या. अरे, आधी तू रडणं थांबव. मला रडणारी माणसं आवडत नाही. रडू नाही तर काय करू? मला काळ्या भूताने खाल्लं काय किंवा लाल भूताने खाल्लं काय? शेवटी मी मरणारच आहे. दया करा महाराज. तू भूतांच्या दरबारात आहेस. इथे दया नाही, फक्त न्याय मिळतो. चला, आता ठरवूया की या माणसाला तुम्हा दोघांपैकी याला कोण खाणार. तुम्ही जेव्हा या माणसाला पाहिलं तेव्हा हा काय करत होता? जेव्हा मी त्याला बघितलं तेव्हा तो पाणी पित होता. जेव्हा मी त्याला बघितलं तेव्हा तो भाकरी खात होता. ए मानवा, आता तूच सांग, तू पहिल्यांदा पाणी प्यायलास की भाकरी खाल्लीस? मी पहिल्यांदा भाकरी खाल्ली. म्हणजे काळ्या भूताने तुला पहिल्यांदा पाहिलं.
म्हणजे आता याला मी खाणार. म्हटलं होतं ना, भूतांच्या या दरबारात सर्वांसोबत न्याय होतो. तितक्यात राजूला एक कल्पना सुचते आणि तो म्हणतो, पण भूतांच्या महाराजा, तुम्ही त्या लहान भूताबरोबर अन्याय केला. तू काय म्हणतोयस? मला मान्य आहे की काळ्या भूताने मला पहिल्यांदा पाहिलं, पण मी तर छोट्या भूताला पहिल्यांदा पाहिलं. आणि त्याच वेळी माझ्या मनात विचार आला की मला हे छोटे भूतच खाऊ शकतं, म्हणून माझ्यावर या छोट्या भूताचाच अधिकार असला पाहिजे. हे तू काय म्हणतोयस? हा माणूस बरोबर बोलतोय. त्याच्यावर या छोट्या भूताचाच अधिकार असला पाहिजे, म्हणून त्याला छोटे भूतच खाणार. तितक्यात ते छोटे भूत म्हणालं, पण महाराज, मी माणूस नाही खात. काय? महाराज, मग तर तुम्ही मला इथून सुखरूप जाऊ दिलं पाहिजे, आणि हाच न्याय आहे. आणि या भूतांच्या दरबारात सगळ्यांसोबत न्याय होतो ना. कालीचरणला राजूचं म्हणणं पटतं आणि मग तो म्हणतो, हा माणूस बरोबर बोलतोय. जर लहान भूत त्याला खाऊ इच्छित नाही तर त्याला जाऊ दिलं पाहिजे, कारण या भूतांच्या दरबारात सगळ्यांसोबत न्याय होतो. अशा हुशारीने राजू इतक्या भयंकर भूतांमधून सुखरूप बाहेर पडतो आणि काळे आणि लाल भूत अशा तऱ्हेने त्याला पाहतच राहतात. मित्र बनला भूत ही घटना आहे पुण्यातील. आयुष पुण्याच्या DK पाटील कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला होता. त्याचं 12वी पर्यंतचं सर्व शिक्षण DK पाटील कॉलेजमधूनच झालं होतं. आयुषला IAS बनायचं होतं आणि त्यासाठी तो कॉलेजच्या लायब्ररीत दिवस रात्र अभ्यास करत असे. एक दिवस आयुषने लायब्रेरियनला विचारलं, टाइम्स ऑफ इंडिया कुठे आहे? मला सापडत नाहीये. बहुतेक कोणीतरी घेऊन गेलं असेल. आयुषला आश्चर्य वाटलं, कारण त्याच्याशिवाय कॉलेजमध्ये दुसरं कोणी टाइम्स ऑफ इंडिया वाचणारे नव्हते. आयुषने दुसरे वर्तमानपत्र घेतले आणि आपल्या जागेवर जाऊन तो बसला. तितक्यात त्याचं लक्ष त्याच्या बाजूला बसलेल्या मुलाकडे गेलं. तो टाइम्स ऑफ इंडिया वाचत होता. आयुषने त्याला विचारलं, IAS ची तयारी करतोयस का? होय. तुझं नाव काय आहे? मेहुल. मी फर्स्ट इयर शिकतोय. अरे, आपण तर क्लासमेट्स आहोत, पण तुला याआधी नाही पाहिलं. 12वी पर्यंत कुठे शिकलास? याच कॉलेजमध्ये होतो. मी पाहिलंय तुला. का बोलतोस काय? मी तर तुला नाही कधी पाहिलं. अशा प्रकारे दोघेही खूप गप्पा मारू लागले. त्यांच्यात मैत्री झाली आणि आता ते दिवस रात्र एकत्र लायब्ररीत येऊन वाचन करू लागले. एक दिवस आयुष कॉलेज कॅन्टीनमध्ये त्याची मैत्रीण नेहा आणि वरुण सोबत होता. काय लायब्ररीत दिवस रात्र अभ्यास करतोस? एकट्याला कंटाळा नाही का येत? मी एकटा थोडी असतो. माझ्यासोबत मेहुल देखील असतो. कोण मेहुल? अरे, तो जो माझ्या शेजारी बसतो. अगं, आपलाच क्लासमेट आहे. माझ्यासोबत प्रत्येक लेक्चर अटेंड करतो. मी तर तुझ्यासोबत कुठल्या मेहुलला नाही पाहिलं. काय बोलतेस काय? थांब, मी आत्ताच त्याला बोलवतो. आयुषने मेहुलला फोन लावला, पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. आयुषला टेन्शन आलं. नेहा त्याला म्हणाली, ठीक आहे बाबा, असेल कोणी मेहुल. असे माझं लक्ष मेहुलवर नाही, वरुणवर आहे. असं म्हणत नेहाने वरुणला मिठी मारली आणि आयुषला देखील मोकळं वाटलं. एकदा रात्री आयुष आणि मेहुल लायब्ररीत अभ्यास करत होते. खूप रात्र झाली होती. लायब्रेरियनला झोप आली आणि तो आयुषला म्हणाला, आयुष, आता लायब्ररी तूच सांभाळ. मी निघतो. तुझं झालं तर खाली शिपायाला टाळं लावायला सांग. लायब्रेरियन निघून गेला आणि आयुष मेहुल सोबत पुस्तक वाचण्यात गुंग झाला. वाचता वाचता आयुषचं लक्ष मेहुलच्या पुस्तकांवर गेलं. तेव्हा त्याला धक्काच बसला, कारण त्याचं पुस्तक कोरं होतं. आयुषने मेहुलचं पुस्तक हिसकावून घेतलं. त्या पुस्तकांची पाने पलटली तर त्यावर एक अक्षर देखील नव्हते. पुस्तक तर पूर्ण कोरं आहे,
आणि तू गेल्या 2 महिन्यांपासून हे पुस्तक घेऊन बसलायस. अरे चक्कर काय मित्रा? असं म्हणत आयुषने आपल्या बाजूला पाहिले तर मेहुल तिथे नव्हता. ते पाहून आयुष घाबरला. मेहुल, कुठं अदृश्य झालास? नेहा पण म्हणत होती तिने मेहुलला कधी पाहिलं नाही. लायब्ररियन पण लायब्ररीची जबाबदारी माझ्यावर सोपवून गेलाय. तो मेहुलला सुद्धा बोलू शकला असता. या लोकांनी मेहुलला कधी पाहिलं नाहीये का? मेहुल खरंच नाहीये का? हे पुस्तक, मेहुलचे अचानक गायब होणं, हे सर्व काय आहे? अचानक लायब्ररीची लाईट गेली आणि आयुष अजूनच घाबरला. त्याने डोळे बंद केले आणि लाईट येण्याची वाट पाहू लागला. अचानक लाईट आली आणि आयुष खुश झाला. त्याने डोळे उघडले. पाहतो तर काय, त्याच्या बाजूला मेहुलचं भूत बसलेलं होतं. मेहुल, हे सर्व काय आहे? मेहुल नाही, मेहुलचं भूत. आणि तू हे जे काही पाहतोयस त्यालाही दुसरं तिसरं कोणी नाही, तूच जबाबदार आहेस. मी काय केलं? तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. आठव 1 वर्षापूर्वीची 12वीची परीक्षा. तू एका मुलाला कॉपी करताना पकडलं होतंस. हे ऐकून आयुष 1 वर्ष मागे गेला. तेव्हा त्याला बायोलॉजीच्या परीक्षेचा दिवस आठवला. सर, हा मुलगा कॉपी करतोय. ए चल उभा राहा. सर सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी सर. 2 मिनिटाच्या आत इथून बाहेर निघ, नाहीतर HSC एक्झाम मधून रस्टिकेट केलं जाईल. तुला माहितीये का, एक्झाम हॉल मधून बाहेर आल्यावर मी काय केलं तुला कसं कळणार? तू तर पेपर लिहिण्यात बिझी होतास. मी बिल्डिंग वरून उडी मारून जीव दिला आणि आता तुला मारायला आलोय. हे बघ मेहुल, मान्य आहे चूक माझी आहे, पण तू पण चुकीचा होतास. कॉपी करत होतास. चीटिंग चुकीचीच आहे ना? नाही, आता मी जे करणार आहे ते चुकीचं आहे. हे ऐकून आयुष घाबरला. काय करणार आहेस तू? मेहुलने आयुषचा गळा पकडला आणि त्याने त्याला खिडकीतून बाहेर फेकून दिलं. आयुष लायब्ररीच्या 5व्या मजल्यावरून पडून मरून गेला आणि मेहुल खिडकीतून त्याला बघून हसू लागला. इंग्रजी हडर. ही कहाणी आहे इंग्लंडच्या लंडन शहराच्या जवळ असलेल्या छोट्याशा गाव पॅरिपोनाची. पॅरिपोना घनदाट जंगल आणि डोंगरांनी वेढलेलं एक सुंदर गाव होतं. जशी परदेशी माणसं भारत फिरायला येतात, तशीच भारतीय लोक सुद्धा परदेश बघायला जातात. असेच काही मित्र लंडन बघण्यासाठी पहिल्यांदा इंग्लंडला गेले. त्यांच्यामध्ये राजू पण होता. उंच उंच डोंगरांवर फिरणं आणि घनदाट जंगलांमध्ये रात्रभर निशाचरासारखं फिरणं राजूला खूप आवडायचं. 15 दिवस राजू मित्रांसोबत लंडन फिरत होता. त्यांनी एक गाईडही केला होता. तो त्यांना शहराची माहिती देत होता. 15 दिवसातच राजू लंडन फिरून खूप बोर झाला. यार माधव, मी खूप बोर झालोय यार. चल ना डोंगरात आणि जंगलांमध्ये जाऊया, धमाल करूया, मजा येईल. मी तर एक गाव पण सर्च केलंय. जास्त दूर नाहीये पॅरिपोना. पॅरिपोनाचं नाव ऐकताच तो इंग्रजी गाईड दचकला. न्यू न्यू पॅरिपोना न्यू. आता याला काय झालं यार? म्हणजे हा आता आपल्याला पॅरिपोना नाही फिरवणार? नाही यार, याने तर आधीच सांगितलं होतं ना हा शहराच्या बाहेर नाही जाणार म्हणून. आणि पॅरिपोना तर अजिबातच नाही. असं काय आहे पॅरिपोना मध्ये? डोंगर आणि घनदाट जंगलांनी वेढलेलं एक सुंदर गाव आहे. याचं सोडा, तुम्ही तरी याल ना माझ्यासोबत? नाही यार, आतापर्यंत फक्त शहरच फिरलोय. या शहराची चव चाखणं अजून बाकी आहे. तुला कळतंय ना? पॅरिपोना विषयी राजूच्या मनामध्ये अजूनच उत्सुकता निर्माण होऊ लागली आणि तो एकटाच ट्रेन मध्ये बसून निघून गेला. जेव्हा तो निघाला तेव्हा रात्र होती. पॅरिपोनाला पोहोचला तेव्हा खूप रात्र झाली होती. 4 दिशांना काळे काळे डोंगर आणि घनदाट जंगल होतं आणि मधोमध होतं पॅरिपोना. हे पाहताच राजूचं मन सुखावून गेलं. अरे वा, फार मजा येणार आहे. कारण की गावकरी थकून भागून जेवून आता आराम करत असतील नाही. रात्रभर जंगल आणि डोंगरांचा आस्वाद घेतो, सकाळी सकाळी गावात जाईन. राजूने टॉर्च काढला आणि जंगलात फिरू लागला. जंगलामध्ये भयंकर श्वापद होती.
पण राजूला सवय होती स्वतःला वाचवत जंगलामधनं चालत चालत डोंगराच्या माथ्यावर पोहोचला. राजूला तहान लागली होती खूप आणि त्याच्याजवळ पाणीही उरलं नव्हतं. उफ, थकलो रे बुवा. हा डोंगर जरा जास्तच टफ आहे. इथे कुठे पाणी मिळालं असतं ना तर फार बरं झालं असतं. असं म्हणताच राजू टॉर्च फिरवू लागला की अचानकपणे अंधारात एका कोपऱ्यात बसलेली म्हातारी दिसली आणि राजू घाबरला. कोण आहे तिकडे? डोंट वरी, मी सॅनिटा आहे. इथेच डोंगरावर राहते. तुला पाणी पाहिजे ना? पाण्याचं नाव ऐकताच राजू धावत पळत त्या म्हातारीकडे गेला आणि तिच्याकडनं पाणी घेऊन त्याने प्यायला. तुम्हाला मराठी पण येतं? हो, तुझ्यासारखे बरेच इंडियन्स येतात. मी त्यांचे प्रश्न ऐकून ऐकून मराठी शिकले. प्रश्न ऐकून? खूपच थंडी आहे ना, विस्की पिणार का तू? हे ऐकून तर राजूच्या मनात गुलाब फुलू लागले. हो, नक्की पिन. मग ये माझ्या मागे. राजू सॅनिटाच्या मागे मागे एका झोपडीमध्ये गेला ज्याचं छत नव्हतं. डोक्यावर चंद्र लटकत होता. अजबच झोपडी आहे ही. तेव्हा राजूची नजर लाकडाच्या पिंपावर गेली. वाटतंय की ह्याच्यामध्ये विस्की आहे. राजूने इकडे तिकडे पाहिलं पण सॅनिटा नव्हती कुठेच. वाटतंय की काही कामानिमित्त बाहेर गेली असावी. मी विस्की तरी पिऊन घेतो. जसं राजूने पिंपाचं झाकण उघडलं तो अवाकच झाला, कारण की त्याच्यामध्ये विस्की नाही, एक भयंकर विलायती हडळ बसली होती. राजू घाबरला. हडळ हसत हसत बाहेर आली. सॅनिटा, सॅनिटा. अरे वीड्या, मीच तर सॅनिटा आहे. तुला फसवून इकडे घेऊन आले. पण असं का? कारण मी उपाशी आहे. मला तुला खायचंय. आता कळलं मला. गाईड पॅरीपोनाला यायचं का नाही म्हणत होता. प्लीज मला सोड, मला सोड ना. नक्कीच, तुला सुटायची संधी मी नक्कीच देईन. तू मला एक प्रश्न विचार. मी जर बरोबर उत्तर दिलं तर तू मरशील. मला उत्तर नाही आलं तर मी जळून जाईन आणि तू वाचशील. विचार, किती कठीण प्रश्न विचारायचा आहे तो विचार. पण एक लक्षात ठेव, प्रश्न एकच विचारायचाय. राजू कोंडीत सापडला. त्याला कळत नव्हतं की कोणता प्रश्न विचारला जावा जो सर्वात कठीण असेल आणि ज्याचं उत्तर त्या हडळीला येत नसावं. अरे देवा, कुठे अडकलोय मी ह्या. अशा कठीण प्रसंगी सोपं काम पण कठीण होऊन जातं आणि हिने तर प्रसंगच अजून कठीण केलाय. म्हणजे कठीण प्रश्नाचं उत्तर देणं हिच्यासाठी सोपं आहे. राजू संकटात सापडलाय हे बघून ती हडळ जोर जोरात हसू लागली. तिच्या जोर जोराच्या हसण्याच्या आवाजाने ते डोंगरही थरथर कापू लागले, ज्यामुळे तेही थरथरू लागले. काय झालं? प्रश्नाचं उत्तर नाही, प्रश्न विचारायला सांगितलाय. तो सुद्धा सगळ्यात कठीण प्रश्न, जो तुझा जीव वाचवू शकेल. चेहरा तर असा केलाय जसं काही मीच तुला एखादा प्रश्न विचारलाय. विचार तर करू दे. कर कर, पटकन विचार कर. मला खूप भूक लागलीये. भूक तर मला पण लागलीये, पण माझा जीव वाचला तर मी खाईन ना. विचार कर राजू, लवकर विचार कर. अशा प्रकारे राजूने बराच वेळ आपलं डोकं खाजवलं, पण त्याला एकही कठीण प्रश्न सुचला नाही. त्याच्या डोक्यामध्ये प्रश्न तर भरपूर होते, परंतु प्रश्न तर भरपूर आहेत, पण ही हडळ पटकन त्याचं उत्तर देईल आणि मला माझा जीव गमवावा लागेल. नाही नाही नाही, फालतू प्रश्न विचारून कोंबड्यासारखं हलाल नाही व्हायचं आहे मला. कोंबडीचं अंड. अचानकपणे राजू जोराने ओरडला. मिळाला, प्रश्न सापडला. हे ऐकताच हडळ खुश झाली. अच्छा, मला पण बघू दे किती कठीण प्रश्न आहे. जो कोणी या झोपडीत आलाय तो झोपडीच्या बाहेर नाही गेला, एवढं लक्षात ठेव. चल विचार. मी तुला जो प्रश्न विचारणार आहे ना, तो मी लहानपणापासूनच ऐकतोय, पण कोणी याचं उत्तर नाही देऊ शकलं.
याचं खरं उत्तर जगातला कोणी माणूस नाही देऊ शकत. अरे तर मग पटकन विचार ना. प्रश्न हा आहे की आधी कोंबडी आली की अंड? आधी कोंबडी आली की आधी अंड? कोंबडी, अंड, नाही, अंड, कोंबडी, अंड, कोंबडी, अंड, कोंबडी, नाही, नाही. अशा प्रकारे हडळ अंड आणि कोंबडी करत राहिली आणि प्रश्नामध्ये गुरफटून गेली. थोड्या वेळाने अचानकपणे ती हडळ जळू लागली आणि बघता बघता ती हडळ जळून भस्म झाली. म्हटलं होतं ना मी, या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत कोणी नाही देऊ शकलंय. अशा प्रकारे राजूने आपल्या प्रश्नाने आणि सोबतच अख्ख्या पॅरिपोनाला हडळीच्या जाचातून मुक्त केलं. भूत या पंक्चरवाला. मुंबई पुणे हायवे अंधारामध्ये गडला होता. थंडीमुळे हायवे सुनसान होता आणि सुनसान हायवेवर एक कार जोराने पास होत होती. गप्पा टप्पा करत करत राघव आणि श्वेता रस्ता कापत होते की अचानक कारचा बॅलन्स बिघडला आणि कार रस्त्याच्या कडेला उतरली. राघव सांभाळून. राघवने जोरात ब्रेक लावला. दोघेही कारच्या बाहेर आले तर कारचा टायर पंक्चर होता. शिट यार, स्टेपनी पण नाहीये, आता काय करायचं? थंडीमुळे टायरचं टेम्परेचर बिघडलं आणि तो फुटला. म्हटलं होतं मी हळू चालव म्हणून. राघवने समोर पाहिलं तर एक पंक्चरचं दुकान समोर दिसत होतं. थँक गॉड, झाला जुगाड. हॅलो, कोणी आहे का? दुकानातनं एक माणूस बाहेर आला ज्याने थंडीच्या कारणामुळे अख्ख्या शरीरभर शॉलने झाकून घेतलं होतं. कारचा टायर पंक्चर झालाय, बनवू शकता का हो? थांबा, अवजार घेऊन येतो. पंक्चरवाल्याचा आवाज जरा भारी भारीच होता. तो सामान घेऊन आला. कारचा टायर उघडून त्याने कारला जॅक लावला आणि पंक्चर बनवू लागला. श्वेता, थंडी वाढते, तू कार मध्ये बस, मी जरा हलका होऊन येतो. हा. श्वेता कार मध्ये बसली आणि राघव हलका व्हायला निघून गेला. राघव परत आला तर त्याने पाहिलं की आग जळत आहे आणि पंक्चरवाला त्याचं काम शांततेने करत आहे. आग बघताच राघव शेकोटी पाशी बसला. श्वेता पण गाडीतनं उतरून शेकोटी पाशी आली. कार मध्ये थंडी वाजते का? अचानकपणे श्वेताचं लक्ष शेकोटीवर गेलं तर ती चमकलीच. राघव, याने तर आपल्या कारची ट्यूब जाळली. मग हा पंक्चर कसला बनवतोय? अरे हो भाऊ, आमची ट्यूब का बरं जाळली? त्यांनी पंक्चरवाल्याकडे पाहिलं तर त्यांचे डोळे विस्फारलेच राहिले. पंक्चरवाला एक भयानक भूत बनला होता ज्याचं पूर्ण शरीर जळलेलं होतं. ट्यूब जाळली कारण की मी पण जळलो होतो. बघायचंय तुम्हाला कसं? भूत श्वेता आणि राघवच्या जवळ आलं तर दोघांचे श्वास रोखले. भूताने जळती ट्यूब उचलली आणि दोघांच्या गळ्यामध्ये घातली. त्यामुळे दोघे जळताना तडफडून मेले. या घटनेचे शिकार फक्त राघव आणि श्वेता नव्हते. जी कोणती कार हायवेने जायची नक्कीच पंक्चर व्हायची आणि पंक्चरवाला भूत पंक्चर बनवण्याच्या बहाण्याने जळती ट्यूब गळ्यामध्ये टाकून लोकांना मारून टाकायचा. पुण्याचे कमिशनर मौर्य आपल्या कार जवळ उभे राहून फोनवर बोलत होते. हॅलो, ऐका मुंबई कमिशनर, मी मौर्य बोलतोय. ड्रग्ज माफिया टोंडरा मुंबईमध्ये लपलाय. तुमचे काही पोलीसवाले त्याला साथ देत आहेत. तो पुण्यातनं पळालाय. तुम्ही त्याला आणि काही करप्ट ऑफिसरना पकडा. मी लिस्ट पाठवतो आणि मुंबईकडे निघतो. सर, मी पण येतो. एकट्याने जाण्यामध्ये धोका आहे. मी सांगितलं ना, माझ्या सोबत कोणी येणार नाही. मौर्य कार मध्ये बसून निघून गेले. मौर्याची कार वेगाने हायवे कापत होती. अचानक जोरदार ब्रेक लावून थांबली. मौर्याने बाहेर येऊन पाहिलं तर शेट यार, हिला पण आताच पंक्चर व्हायचं होतं. तेव्हा अचानक मागणं आवाज आला. काळजी करू नका साहेब, पंक्चरवाला अवजारांसकट हजर आहे. मौर्याने पाहिलं तर मागे पंक्चरवाला उभा होता. जरा लवकर करा भाऊ, क्रिमिनलला पकडायला जायचंय. पंक्चरवाल्याने टायर उघडून जॅक लावला. मी कार मध्ये बसतो, तू पंक्चर बनव जरा लवकर. मौर्य कार मध्ये बसले. पंक्चरवाल्याने एक ट्यूब काढून आग लावली त्याला आणि कारकडे बघत हसता हसता तो भूत बनला. ट्यूब तयार होताच तो कारच्या जवळ गेला आणि म्हणाला, सर बाहेर या, टायर लावायचा आहे. तेव्हा अचानकपणे मौर्यांना कॉल आला. हॅलो, काय म्हणताय? ड्रग्ज माफिया टोंडरा पकडला गेला आणि त्याच्या सोबतचे पोलीस ऑफिसर देखील पकडले गेले. वेल डन. हो, मी पोहोचतोच आहे.
मौर्या कार मधनं उतरून बाहेर आले तर पंक्चरवाला गायब होता आणि कारची ट्यूब जळत होती. मौर्या समजला की काहीतरी गडबड आहे. त्याने पिस्तूल काढली आणि पटकन मागे वळला तर त्याच्या मागे पंक्चरवालं भूत हसत उभं होतं. कोण आहेस तू? घाबरू नका साहेब, मी तुम्हाला काही त्रास नाही देणार. माझा बदला पूर्ण झालाय. कसला बदला? टुंड्रा आणि करप्ट ऑफिसर पकडले गेले ना. हो, पण तुला हे सर्व कसं माहिती? 2 महिन्यांपूर्वी एके रात्री टुंड्रा कार घेऊन माझ्याकडे आला होता. कारचा पंक्चर बनव, फक्त पंक्चर बनवायचा, बाकी बघायचं नाही. मी ट्यूब उघडली. ट्यूब मधून मला ड्रग्सचे पॅकेट मिळाले. मी पोलिसांना फोन केला. पोलीस आले, पण ते टुंड्रा सोबत मिळालेले होते. बोललो होतो ना, दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही. भटकलं ध्यान, गेली जान. याला जाळून टाक टुंड्रा, बाकी आम्ही सांभाळून घेऊ. या रात्री टुंड्राने पोलिसांसोबत ट्यूब आणि टायर मध्ये टाकून मला जाळून मारून टाकलं. मग मी भूत बनलो आणि माणुसकीवरनं माझा विश्वास उडाला. मी निष्पाप माणसांना मारत राहिलो. आज टुंड्रा आणि ऑफिसरांच्या अटकेची न्यूज ऐकली तेव्हा समाधान झालं. आता मी मुक्त होऊ शकतो. असं म्हणताच पंक्चरवालं भूत कायमसाठी असं म्हणतात लुप्त झालं. भूतनी आंटी. बऱ्याच वर्षांपूर्वी जंगलामध्ये एक ताकदवान भूतनी तिच्या मुलीसोबत राहत होती. भूतनी तिच्या मुलीची खूप काळजी घ्यायची. ती जंगलातून रोज नवनवीन प्राणी आणून तिला खाऊ घालायची. आई, हा ससा खूपच मऊ आहे, पण हा ना खूपच छोटा होता. उद्या ना तू माझ्यासाठी खूप मोठी म्हैस घेऊन ये. ठीक आहे बाळा. माझी मुलगी छोटी छोटी, म्हैस मागते मोठ मोठी. अशीच वेळ निघून गेली आणि भूतनी आता म्हातारी झाली आणि आजारी पडू लागली. आता तिच्या जागी तिची मुलगी शिकार करून आणू लागली. एके दिवशी म्हाताऱ्या भूतनीने तिच्या मुलीला सांगितलं, बाळा, आता मी जास्त दिवस जिवंत नाही राहणार, म्हणून माझी इच्छा आहे तू माझी एक शेवटची इच्छा पूर्ण कर. सांग आई. जेव्हा मी छोटीशी होते तेव्हा माझी आई माझ्यासाठी शहरातून एक जाडजूड आणि मऊ मऊ माणसाचा मुलगा खायला घेऊन आली. माझी इच्छा आहे की मरण्याच्या आधी पुन्हा एकदा मी माणसाच्या मुलाची चव घ्यावी. ठीक आहे आई, मग तुझ्या पुढच्या वाढदिवसाला आपण माणसाच्या मुलाची चव चाखू. मानवाच्या मुलाच्या शोधात भूतनी शहराच्या दिशेने निघाली. जंगलातून मी आले, शहराकडे मी जाईन. माणसाचं पोर खाऊन माझ्या आईचा वाढदिवस साजरा करीन. शहरामध्ये पोहोचून तिने बरीचशी मुलं पाहिली, पण एकही मूल तिला आवडलंच नाही. तेवढ्यात तिला समोर गट्टू दिसला. हा मुलगा तर खूप मऊ मुलायम आहे, पण हा तर खूपच हडकुळ आहे. याला तर माझी आई एकटीच खाऊन टाकेल. मग मला काय मिळणार? काही हरकत नाही, मी ह्याला खायला घालून चांगलं जाडजूड बनवेन. आणि तिने एका सुंदर आंटीचं रूप घेऊन गट्टूच्या शेजारी राहायला आली. आणि मग तिने एक दिवस गाजराचा हलवा बनवला आणि गट्टूकडे आली. मी गट्टूसाठी गाजराचा हलवा आणलाय. थँक्यू आंटी. आता भूतनी काही ना काही निमित्ताने गट्टूला स्वादिष्ट भोजन खाऊ घालायला लागली. एवढं स्वादिष्ट भोजन खाऊन आता गट्टू देखील खूप जाडजूड झाला. भुक्या भूतनीचं जेवण जेवून गट्टू झाला जाडजूड.
आता जाड्या गट्टूला खाऊन भूतनी पण होईल जाडजूड. दुसऱ्याच दिवशी भूतनी आंटीने गट्टूला सांगितलं, मी शहरापासून थोडं दूर असलेल्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला जातेय. तू माझ्या बरोबर येणार आहेस का? हो हो, मी तुमच्या बरोबर नक्की येईन. आणि मग भूतनीने गट्टूला सोबत घेतलं आणि जंगलाच्या दिशेने निघाली. गट्टूने जसं जंगल पाहिलं त्याने भूतनीला विचारलं, आंटी, तुम्ही मला इथे जंगलात का घेऊन आलात? तुम्ही तर म्हणाला होतात की मला रेस्टॉरंट मध्ये घेऊन जाताय. तेव्हा अचानक भूतनी तिच्या मूळ रूपात आली. तू बरंच काही खाल्लंस गट्टू, आता आमच्या खाण्याची पाळी आहे. तुम्ही तर भूतनी आंटी आहात. भूतनी गट्टूला घेऊन तिच्या आईच्या जवळ आली. आई, हे बघ, मी माणसाचं पोर घेऊन आले. याला खाण्यात तर खूप मजा येईल. ह्या दोन्ही भूतणींचं बोलणं ऐकल्यावर गट्टूला कळलं की यांच्यापासून वाचण्यासाठी त्याला काही ना काही शक्कल लढवावी लागेल. तेवढ्यात त्याला एक आयडिया सुचली. आता तुम्ही मला खायचं ठरवलेलंच आहे, तर तुम्ही मला खा. पण तुमच्यापैकी माझं काळीज कोण खाणार? असं म्हणतात माणसाच्या शरीरात काळीज सगळ्यात जास्त स्वादिष्ट असतं आणि जो ते एकदा खातो तो त्याची चव कधीच नाही विसरत. तसं तर मला वाटतं की माझं काळीज भूतनी आंटीनेच खायला पाहिजे, कारण त्यांनी खूप मेहनत केली आहे ना. नाही नाही, तुझं काळीज तर मीच खाणार, कारण माझ्या सांगण्यावरूनच तर तुझी भूतनी आंटी तुला शहरातून इथे घेऊन आलीये. पण मेहनत तर जास्त मीच केलीये ना. जेव्हा मी लहान होते तेव्हा माझ्या आईने मला मुलाचं काळीज खायला नव्हतं घातलं, म्हणून याचं काळीज तर मीच खाणार. असं कसं? मेहनत तर जास्त मी केलीये, भक्ताचं काळीज मीच खाणार. आणि मग बघता बघता भांडण विकोपाला गेलं. म्हाताऱ्या भूतणीने भूतणीवर खूप जोरात प्रहार केला. मग भूतणीनेही म्हाताऱ्या भूतणीला बेदम चोपलं. अशा प्रकारे दोघी आपसात भांडत मेल्या आणि गट्टू मात्र तिकडनं सुखरूप पळाला.